आज आपण आलेलो आहे की जी डी गोयंका युनिव्हर्सिटी. ह्या युनिव्हर्सिटीचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. तर ही जी युनिव्हर्सिटी आहे तर ही दिल्ली NCR मध्ये युनिव्हर्सिटी लोकेटेड आहे. म्हणजे ही सोना गुरुग्राममध्ये युनिव्हर्सिटी आहे. तर ही जी युनिव्हर्सिटी आहे तर ही इंडिया नंबर 2nd रँकला युनिव्हर्सिटी आहे. तर ह्या युनिव्हर्सिटीमध्ये आपला MSc ॲग्रिकल्चर म्हणजेच सगळेच कोर्स रन होतात, परंतु ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग असेल, तुमची फार्मसी असेल, इत्यादी अनेक कोर्स ह्या युनिव्हर्सिटीमध्ये रन केले जातात. आणि जे काय आपलं महाराष्ट्रामध्ये ॲग्रिकल्चरचं जर बोलायचं झालं तर ॲग्रिकल्चरबद्दल आपल्या महाराष्ट्रामध्ये काही लिमिटेड सीट्स असतात. जे काही मेजर डिपार्टमेंट्स आहेत तर त्यासाठी एक लिमिटेड सीट्स आहेत. त्यामुळे संपूर्ण जे काही विद्यार्थी आहेत MSc करण्यासाठी इच्छुक आहेत, कारण मास्टर डिग्री ही आपल्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तर ही जी डिग्री ज्यांना मेजर डिपार्टमेंटमधून ॲडमिशन घ्यायचं आहे तर असे काही विद्यार्थी आहेत तर त्यांचे ड्रीम्स कंप्लीट होत नाही किंवा वर्ष वायाला जातात. त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ घेऊन येणार आहे की जे काही ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहेत आपली मास्टर डिग्री, तर त्यासाठी जे काही युनिव्हर्सिटी रन करणाऱ्या चांगल्या युनिव्हर्सिटी आहेत तर त्याचे आपण स्टुडंटचे रिव्ह्यू घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की तुमची जी काही युनिव्हर्सिटी आहे तर ती नक्की कशी असणार आहे. तर बरेच विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स काय असतात की युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज आहे की नाही, त्याला ॲक्रेडिटेशन आहे की नाही. कारण बरेचसे फेक युनिव्हर्सिटी आहेत की ज्या युनिव्हर्सिटी आपल्याला बोलतात की ॲक्रेडिटेशन नसून सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना बोलतात की ॲक्रेडिटेशन आहे. तर या युनिव्हर्सिटीमध्ये बरेच विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाते. त्यामुळे आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की नक्की विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेऊया की ह्या युनिव्हर्सिटीला रिकॉग्नायझेशन युनिव्हर्सिटी आहे की चांगल्या ॲक्रेडिटेशननी युनिव्हर्सिटी आहे की. जे काय आपलं UGC ॲक्रेडिटेशन जरी असलं तर UGC ॲक्रेडिटेशन हा इंडियाचं नंबर फर्स्ट ॲक्रेडिटेशन आहे इम्पॉर्टंट. कारण UGC नसेल तर युनिव्हर्सिटी रनच होत नाही. त्याचबरोबर आलं ICARचं फंडिंग. तर ICARचं ॲक्रेडिटेशन आहे की नाही, आपल्या ॲग्रिकल्चरला ICAR फंड प्रोव्हाइड करत असतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी जाणून घेणं आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर लेक्चर्स होतात की नाही, प्रॅक्टिकल्स होतात की नाही, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला ॲडमिशन घेण्यापूर्वी प्रत्येक युनिव्हर्सिटीची आपण संपूर्ण एन्क्वायरी केली पाहिजे किंवा संपूर्ण माहिती कलेक्ट केली पाहिजे. तर यासाठीच आपण आज या युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटचे रिव्ह्यू घेणार आहोत. हे रिव्ह्यू तुम्ही पहा आणि तुम्हाला जर ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण युनिव्हर्सिटीची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता. तर सुरू करूया आपण या युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटचे रिव्ह्यू घेण्यासाठी. Hi, my name is Vaishali Nenwal and I'm from Uttarakhand. And currently I'm pursuing my MSc Agriculture in Plant Breeding and Genetics from GD Goenka. So I want to say that the environment over here is quite good and the teachers are quite supportive, caring and experienced. And the campus is also quite lush green and we are taken for in the field for our experiment works and everything is conducted very finely and smoothly under the guidance of our experienced teachers. Thank you. हेलो एवरीवन, मेरा नाम शिवांगी दुबे है. मैं अयोध्या उत्तर प्रदेश में रहती हूँ और मैं GD गोयंका यूनिवर्सिटी में पढ़ती हूँ. मेरा कोर्स वेजिटेबल साइंस है. अगर बात करें हमारे कॉलेज की तो हमारा स्टाफ जो है वो बहुत ही फ्रेंडली है. हमारा फील्ड भी बहुत ही अच्छा है. टीचर्स बहुत सपोर्ट करते हैं हमें और मैं इसी कॉलेज के हॉस्टल में रहती हूँ और हॉस्टल बहुत ही क्लीन, बहुत ही अच्छा खाना है यहाँ का. ओवरऑल कॉलेज में और हॉस्टल में एक्सपीरियंस बहुत ही अच्छा है. Hey guys, my name is Makarand Sawant. I am from Mumbai, Maharashtra. Now I am studying in GD Goenka University in MSc Agriculture Agronomy Department. So talking about this college, the college is very nice. The faculty members and the teachers are very supportive and they held regular lectures and practicals, and our practical field is very big and very nicely managed. And I am a hosteler also. I am staying inside the hostel. The hostel rooms are very clean and neat and they maintain the decorum in the hostel. If you are searching for a good college, you can absolutely prefer this college. So thank you. नमस्कार, माझं नाव अथर्व महेश खानविलकर. मी मुंबईतला राहणारा विद्यार्थी आहे. इकडे मी MSc ॲग्रोनॉमी शिकत आहे. आता फर्स्ट इयर सेकंड सेममध्ये आहे. इकडचं वातावरण खूप चांगलं आहे. इकडचे मुलं, इकडचे टीचर्स तर खूप चांगले आहेत. इकडे आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज खूप सारी भेटते. हे आमचं MSc ॲग्रोनॉमी डिपार्टमेंट हे ICARला अप्रूव्ड आहे आणि त्याच्यामुळे आमचे खूप सारे असे प्रोग्राम्स होतात तर आम्हाला त्याचे सर्टिफिकेट्स भेटतात आणि आमच्या इकडेच हे फील्ड आहे तर आमच्या तिथे सगळं आमचं प्रॅक्टिकल सगळे फील्डमध्ये होतात आणि थेअरी सगळे लेक्चर्स लावतात. नमस्कार मित्रांनो, मी अथर्व मालपे, राहणार अमरावती. मी इथे GD गोयंकाला MSc ॲग्रिकल्चर ॲग्रोनॉमीमध्ये करत आहे. मी सेकंड सेमिस्टरचा विद्यार्थी. आज आपण आलेलो आहे फील्डमध्ये. इथे फील्डमध्ये बघू शकता, इथे आमची सगळी फील्ड आहे. त्यानंतर हे पॉली हाऊस आहे. त्यानंतर तिकडे बी कीपिंग, त्यानंतर फिशरी आणि मशरूम कल्टिवेशन आहे.
इथली फॅकल्टी खूप सपोर्टिव्ह आहे, आम्हाला वेळोवेळी नेहमी मदत करत राहते, प्रत्येक गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करत राहते. गाइस मुझे बहुत बड़ा अपॉर्चुनिटी तो मिला है. वो कहाँ है पता है गाइस? गुड़गांव सोना जीडी गोयनका यूनिवर्सिटी में मिला. इंडिया टॉप नंबर 1 यूनिवर्सिटी में है हम लोग. गाइस मैं तो मास्टर्स पढ़ाई चल रहा है अभी, तो फिलहाल तो मास्टर्स तो चल रहा है मेरा. फर्स्ट ईयर एमएससी एग्रोनॉमी लिया, कोर्स तो एमएससी एग्रोनॉमी. मैं फिलहाल तो अभी देख रहे हैं, आपने देख सकता है इधर पॉलियोस में काम चल रहा है हमारा. प्रैक्टिकल तो इधर चलता है. हमारा फैकल्टी इतना अच्छा है, बहुत मदद करता है हमको. कुछ भी थोड़ा सा क्या फर्टिलाइजर्स डालने में, क्या हमको कितना रेशियो में डालना है, हर चीज़ फैकल्टी बहुत मदद करता है. बहुत सपोर्टिव एंड बहुत फ्रेंडली. हमको स्टूडेंट्स जैसा नहीं देखता है, इसका बच्चा जैसा देखता है, इतना अच्छा देखता है. हम लोग अभी देख रहे हैं ये बैगन का फील्ड एंड इस तरफ टमाटो का फील्ड चल रहा है. बहुत अच्छा है गाइस. एंड मेरा रिव्यू ये कहना चाहता है मैं आप लोगों से, कभी भी फ्यूचर में आगे बढ़ना चाहिए तो यूनिवर्सिटी, बेस्ट यूनिवर्सिटी मैं सजेस्ट कर रहा है आप लोगों को, जीडी गोयनका, वन ऑफ द बेस्ट यूनिवर्सिटी गाइस. एंड थैंक यू एंड so happy to meet you all guys.